एक या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुंबईतल्या पवईमध्ये जे रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण झालं त्याच्या विरोधात वकील नितीन सातपुते हे आता कोर्टात जाणार आहेत आणि स्वतः वकील नितीन सातपुते सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर नमस्कार आणि पुढारी न्यूजवर तुमचं स्वागत। आपली या सगळ्या संदर्भात नेमकी भूमिका काय आहे, कोर्टात जाण्यासंदर्भात नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे आपण उपस्थित करणार आहात याविषयी सुरुवातीला सांगा। असं आहे ऍक्च्युअली मला आवाज येतोय पुन्हा? तुमचा आवाज आमच्यापर्यंत येतोय व्यवस्थित, आपण बोला। हॅलो, असं आहे की रोहित आर्य जे प्रकरण जे आता घडलं, जे काही काल हत्या झाली, याबद्दल जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर रोहित आर्याचे सरकारकडून 2 करोड रुपये येणं बाकी होतं आणि सरकारचं शिक्षण खातं जे आहे त्यासाठी त्यांनी जी काही सेवा दिली, जो काही प्रोजेक्ट होता स्वच्छता अभियानचा, ते त्याबद्दल त्यांनी काम केलं होतं, मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी काम केलं। त्याची तो पैशाची मागणी मागच्या काही काळापासून तो करत होता। सरकारशी अनेक वेळा बोलला, सरकारच्या अधिकाऱ्यांशी बोलला, पैसे न मिळाल्यामुळे त्याला त्याने मागच्या महिन्यामध्ये आमरण उपोषण केलं। आमरण उपोषण केल्यानंतर तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं। त्यानंतर तरी देखील त्याचे पैसे मिळाले नाही। मग त्याने ठरवलं की आत्महत्या करावी, असं त्याचं स्टेटमेंट आहे। मग आत्महत्येतून पण त्याला असं वाटलं की मी मेल्याच्या नंतर, माझा मृत्यूनंतर काही पैसे मिळणार नाही। मग त्याला कधी असं वाटलं असेल की हा जो काल तो चुकीचा प्रकार जो त्यांनी केला मुलांना ओलीस ठेवण्याचा, हा चुकीचा आहे, मी ते समर्थन नाही करत आहे, पण त्याला असं वाटलं असेल मागच्या काही चित्रपटातून बघून, एक कंधार प्रकरण बघून असं वाटलं असावं त्याला, त्यातून की मग माझे पैसे या निमित्तानं तरी माझे पैसे मिळतील, त्यांनी तो प्रकार केला। मुलांना ओलीस ठेवण्याचं त्यांनी पोलिसांना कळवलं, सरकारला कळवलं। सरकारने त्याची जी मागणी होती तो एवढंच बोला की मला यांच्याशी बोलायचंय। मग याला काय बोलायचंय, सरकारने चर्चा करायला पाहिजे होती, पोलिसांनी चर्चा करायला पाहिजे होती। डीसीपी त्यातले डीसीपी होते ते 2-3 तास त्याच्याशी तो बोलत होते। मग तुम्ही 2-3 तास काय चर्चा केली त्याच्याशी? मग तुम्ही हा डिसिजन का घेतला की त्याची हत्या करण्याचा? तुम्हाला हे प्रकरण हँडल करता आलं असतं शांतपणे, मुलांना सुटका करून त्याचे जे काय आहे ते ड्यूज वगैरे ते देता आलं असते। त्याचं ते देणं जे आहे ते कायदेशीर आहे, सरकारकडून त्याचं पत्रक आहे माझ्याकडे। हे कायदेशीर देणं न देता त्याला गोळ्या घालता तुम्ही। जर पोलिसांनी असं म्हणणं असेल की त्याच्याकडे वेपन होतं किंवा छर्याची एक बंदूक होती, जरी त्याच्याकडे वेपन असेल तरी देखील तुम्ही छातीत गोळ्या नाही मारू शकत। तुम्हाला समोरच्या व्यक्तीला न्यूट्रलाइज करायला तसं एक प्रशिक्षण दिलेलं असतं, त्याचा वापर करून तुम्ही त्याला ते न्यूट्रलाइज करणं गरजेचं आहे। हे न करता तुम्ही डायरेक्ट छातीत गोळ्या मारल्या। याचे जो 3 अधिकारी जे आहेत, तो अमोल वाघमारे ईपी आहे, सिनियर पी सोनवणे आणि दत्ता नलावडे हे डीसीपी आहे, यांच्या आदेशाने हे सगळं घडलेलं आहे। आणि हे तिकडे हिरो बनायच्या नादात, एन्काउंटर स्पेशलिस्ट बनायच्या नादामध्ये हिरोगिरी, पोलीस म्हणजे हिरोगिरी असं त्यांना वाटतं, फिल्मी सिंगम सारखं, तर त्या नादात त्यांनी ह्यांना गोळ्या घातलेल्या आहेत आणि गोळ्या घालून त्याची हत्या केलेली आहे। दोन्ही घटना चुकीच्या आहेत, एक तर किडनॅप झालं हे पण चुकीचं आहे आणि त्याची हत्या झाली पण चुकीची आहे। त्यामुळे तिन्ही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि खुनाचा गुन्हा दाखल यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। पोलिसांची अशी हिंमत होते कशी? हल्ली ते अक्षय शिंदे प्रकरण अगदी ताजं आहे, 6 महिने पण झाले त्यामध्ये। मुंबई पोलिसांना, महाराष्ट्र पोलिसांना त्यामध्ये लेसन मिळाला, धडा मिळालाय, तरी देखील वारंवार हे यांना ट्रेनिंग नाही किंवा माहितीचा अभाव आहे किंवा यांना पोलीस झाले म्हणजे हे सिंगम झाले म्हणजे यांच्या पुढे सर्व जनता फिक्की आहे, म्हणजे त्यांचं काही एकदम कसपटा समान आहे, असं काही यांना या फिलिंग येतात का? त्यामुळे यांनी जे हत्या केलेली आहे त्याबद्दल सर्वत्र तारीफ होते, मुलांना सुटका केली हे चांगली गोष्ट आहे, पण सुटका करण्याचं काम हे पोलिसांचं आहे, सर्वसामान्यांचं नाही, तुमचं आमचं कोणाचं नाहीये, त्यांचंच काम आहे। गुन्हा नियंत्रित करणं, गुन्ह्यात कंट्रोल करणं, गुन्हा होऊ न देणं याची जबाबदारी पोलिसांची आहे। संकटातून वाचवणं हे जबाबदारी देखील त्यांची आहे। त्यामुळे फार काही त्यांनी असा फार मोठा तीर मारला अशी पण काही गोष्ट नाहीये। तर तथापि यांनी खून जो केलेला आहे या खुनाबद्दल त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि कारवाई ते व्हायलाच पाहिजे। इथे मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे। मानवी हक्कांचं उल्लंघन आहे, प्रत्येकाला आपल्या जीवनाचं रक्षण करायचा अधिकार असतो, पण समोरचा जीव वाचवायचा हे देखील मानवी हक्काचं मूल्य आहे। ही मानवी मूल्य जपली पाहिजे, मानवी हक्कांची मूल्य जपली पाहिजे आणि त्यामुळे हे जी हत्या जी आहे याबद्दल जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं फार गरजेचं आहे। आणि हे हत्याकांड जे घडलं, तसं त्याच्या अगोदर अपहरण जे घडलं, हे का घडलं त्याच्या मुळाशी पण गेलं पाहिजे। आणि हे घडलं कोणामुळे, याच्यामध्ये कोण दोषी आहेत, सरकारचे कोणते अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यामुळे लहान मुलांना हे अपहरण त्यांचं झालं जे आहे त्याच्यामुळे घडलं।
म्हणजे तुम्ही अशी परिस्थिती निर्माण केली सरकारने की त्या माणसाने त्या मुलांचं अपहरण करून तिकडे डांबलं. त्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण केली की पोलिसांना त्याची हत्या करायला लागली. मग हे तुम्ही कोणी सांगणार तुम्ही केलं. त्यामुळे याच्यामध्ये विचारणा झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि तपास देखील झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही आता उच्च न्यायालयात जात आहोत, याचिका दाखल करतोय आणि योग्य ती कारवाईची मागणी करणार. महाराष्ट्र पोलीस, राज्य पोलिसांना वाचवतील, त्यामुळे आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवा अशी देखील मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता योग्य ती फाईट आम्ही कोर्टात करू. आता तुम्ही जो उल्लेख केलात सर की अक्षय शिंदे प्रकरण अगदी ताजं आहे, याच्यामध्ये सुद्धा पोलिसांना दिलासा मिळाला. आता तुम्ही म्हणालात की कदाचित त्याच्यामध्ये पोलिसांना वाचवलं जाईल, तर मग तुम्ही पुढचं पाऊल सुद्धा थेट उतरण्याच्या तयारीत आत्ताच आहात का? येस, डेफिनेटली. आम्हाला माहिती आहे काय होतं. आम्ही आज हे पहिल्यांदा करत नाही. अशा आम्ही ह्युमन राईटचे व्हायोलेशन झालं तर आम्ही वकील आणि काही सामाजिक कार्यकर्ते आम्ही काम करत असतो. आज उद्या ती पत्नी देखील येईल, संपर्क साधेलच आम्हाला. पण जे काही योग्य असेल, कायदेशीर असेल त्याप्रमाणे आपण हे करणार आम्ही. आणि योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मानवी हक्कांचं रक्षण झालं पाहिजे, मानवी हक्क वाचले पाहिजेत आणि त्यासाठी त्या ठिकाणी कोणी असू शकतो, मी असू शकतो, तुम्ही असू शकतात. त्यामुळे याचं रक्षण होणं गरजेचं आहे आणि जे खुनी हत्यारे जे दोषी आहेत त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे. जर पीडित आर्याने गुन्हा केला होता तर त्याच्या विरुद्ध पोलिसांनी किडनॅपचा गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करायला पाहिजे होती, तपास करायला पाहिजे होता. सफिशियंट वेळ त्यांना मिळाला तरी देखील त्यांनी कोणतंही काही केलं नाही. घटनेच्या अगोदर 2-3 तास डीसीपी दत्ता नलावडे यांच्याशी बोलत होता. तुम्ही त्याची काय कुठल्या पिक्चरचं डिस्कशन करत होते का दत्ता नलावडे? त्यामुळे त्यांनी हे प्रकरण हाताळू शकले असते, हत्या टाळू शकली असती, मुलंही सुखरूप सुटली असती. पण हे तसं न करता अगदी शॉर्टकट त्यांनी वापरला आणि हिरो बनण्याच्या नादात त्याची हत्या केलेली आहे. सर, आपण बघितलं असेल की मंत्री केसरकर सुद्धा म्हणतात की जी भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे ती योग्य आहे, किंवा उदय सामंत म्हणतात इतक्या सगळ्यांना ओलीस ठेवल्यानंतर त्यांचा जीव महत्वाचा आहे असं समजून पोलिसांनी घेतलेली भूमिका ही योग्य आहे. एकीकडे एन्काउंटरचं समर्थन होताना कुठेतरी दिसतंय का आपल्याला? नक्की त्यांचे आता कसं त्यांचे लागेबांधे त्यांचं याच्यामध्ये प्रकरणामध्ये नाव जोडलं गेलेलं आहे, त्यामुळे ते समर्थन करतायत. जरी मी तुमचं मगाशी पण मी सांगितलं की त्याचं कृत्य चुकीचं आहे, समर्थन नाहीये, रोहित आर्याने चुकीचंच केलं. पण तो काय कोणता टेररिस्ट नव्हता, तो कोणता गँगस्टर नव्हता की त्याची तशी पार्श्वभूमी होती, तर तसंही काही नव्हतं. पण तुम्ही ह्या स्टेपला का गेला? जरी समजा त्याच्या हातामध्ये AK-47 जरी असती तरी पोलिसांची भूमिका ही त्याला न्यूट्रलाइज करून त्याचाही जीव वाचवावा अशी असायला पाहिजे होती, किंवा त्याच्या पायावर गोळी मारून त्याला पहिलं जखमी करायला पाहिजे होतं, हातावर गोळी मारून जखमी करायला पाहिजे होतं. तर तसं न करता पोलिसांनी त्याची हत्या केली. काही माध्यमात असं आलंय की त्याच्याकडे छर्याची बंदूक होती. तर छर्याच्या बंदुकीने मला सांगा, छर्याच्या बंदुकीने साधा कोंबडा पण मरत नाही, उंदीर पण मरत नाही, फुगा फुटतो. तर छर्याच्या बंदुकीने कोणती हत्या घडली असती तुम्ही मला सांगा? तर त्याला ह्याच्यावर छातीवर गोळ्या मारल्या एवढे सगळे, त्यांनी अख्खी बंदूक छातीमध्ये खाली केली. काय एवढं काय होतं? एवढा काय तो टेररिस्ट नव्हता. त्यामुळे त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आम्ही समर्थन नाही करत, कुठल्याही गोष्टीचं समर्थन नाही करत, पण ही जी घटना घडलेली आहे प्रत्येक एन्काउंटरची चौकशी होतेच आणि ही पण व्हायलाच पाहिजे. अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पण पोलिसांनी बरंच खोटं नाटक कोर्टात सांगितलं, आम्ही होतो त्या प्रकरणामध्ये. बऱ्याच खोट्या गोष्टी कोर्टात बोलल्या गेलेल्या आहेत आणि वाचवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या मिनिटापर्यंत कोर्टामध्ये खोटं बोलले गेले, त्या पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यामुळे आता ही हत्या करणं इतपत त्याचा अपराध त्यांनी केला होता का? तुम्हाला कंधार प्रकरण माहिती, कंधार विमान हायजॅक झालं होतं, त्या प्रकारे देखील शांतपणे बोलणी करून हे सगळं प्रकरण थंड केलं त्यावेळी. अगदी सर, आता जसं तुम्ही म्हणालात, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सुद्धा की उदय सामंत यांचं थेट वक्तव्य आहे या संदर्भात की इतक्या लोकांना असं ओलीस ठेवणं, मारण्याची, जाळण्याची धमकी देणं, एक प्रकारे रोहित आर्य दहशतवादीच होता असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. धमकी द्यायला कोणी कसली पण धमकी देतो. धमकी दिला तर त्याचा आपण खून करणार का? उद्या तुम्हाला कोणी धमकी दिली, तुम्हाला आम्ही काहीतरी करू, तर तुम्ही काय त्याला माणूस पाठवून तिकडे त्याचा खून करणार का? धमकी होती फक्त ती. पण धमकीच्या वेळेस त्यांनी हे पण बोललं होतं, मुलं मी ओलीस ठेवलेली आहे आणि मला सरकार मला काही लोकांशी बोलायचंय. मग जर मुलं ओलीस आहेत, जर प्रकरण सिरियस आहे, तर सरकारमधले जे लोक होते, त्यांनी अधिकारी होते की मिनिस्टर होते, आता जे उदय सामंत म्हणतात ते कारण बोलायला गेले त्यावेळेस जाऊन बोलायचं होतं. तुझी काय अडचण आहे बाबा? तोही या देशाचा नागरिक आहे, तू इकडचा, तू रोहित आर्या मला वाटतो महाराष्ट्रीयन आहे, तू आणि पुण्याचा आहे, मराठी माणूस होता, त्याच्यामुळे तुझं दुःख काय, तुला अडचण काय होते आम्हाला सांग, आम्ही तुझं हे सगळं सॉल्व्ह करू. बरं, हे कालची गोष्ट मी म्हणत नाही, मागचा ही किडनॅप किंवा या मुलांचं अपहरण नाट्य झालं, हे अपहरण नाट्य का घडलं, याला जबाबदार कोण, हे कोणी घडवलं आणि कशामुळे घडलं, आणि त्याची पण हत्या झाली. म्हणजे अपहरण घडणं, एखाद्याची हत्या होणं
इथपर्यंत सरकारने ही परिस्थिती निर्माण करून ठेवली. म्हणजे हे इथपर्यंत आलं कसं प्रकरण? इथपर्यंत अपहरण होईपर्यंत सरकारने हे नव्हतं होऊन द्यायला पाहिजे. सरकारचं काम आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं. सरकारचं काम आहे की त्याचे ज्याचे पैसे घेतले ते पैसे त्याला चुकवणं. आता हे त्याचे काम केलेलं आहे सरकारचं. हे काहीतरी स्वतः जाऊन तिथे काय स्क्रूड्रायव्हर घेऊन काम केलेलं नसेल, त्याने फंड लावले असेल, त्यांना पगार देणं, त्यांच्यावरती कोणतरी असेल डिपेंड असेल त्यांचे पैसे देणं, त्याला बरं ड्यूज असतील द्यायचे असतील हे देणं. हे पैसे सरकारने दिले नाही. 2 करोड ही मोठी रक्कम आहे, ही काही छोटी रक्कम नाहीये. मग सरकारने ही फसवणूक त्याची केली. मग सरकारच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल का नाही केला? ठीक, अगदी दाखवायला पाहिजे. तो पण 420 दाखवायला पाहिजे. जी नितीन सातपुते सर, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजवर आलात आणि आपलं म्हणणं सगळं सविस्तरपणे मांडलं यासाठी खूप खूप आभार.